तर बाबानो सकाळ सकाळी आम्ही बागोड्याला पोचलो होतो बघा. बागोड्याच्या मागं भारत मला हवेला लागणार होतो. गाडीत काय नाश्त्याला काय नव्हतं म्हणून भूक लागली, सफरचंद खाल्लो बघा. पुढे आल्यानंतर ना दुकान एक दिसलं आम्हाला हायवेला. त्या दुकानात ना आम्ही पापडी घेऊन आलो. गुंड्याला रांडव्याला चालवायला बसवलो भारत मला हवेला. तिथं रांडव्याला म्हटलं मागच्या वेळेस बैल उडवलास म्हटलं, ह्या वेळेसला एवढ्या मच्छर जर उडवलास म्हटलं तर तुला उडवणार म्हटलं. नीट एका रेषेत कडनं जायचं म्हणून सांगितलं. मग काय आम्ही पोचलो बघा बिकानेरच्या मागं जोधपूर पाशी. तिथं मस्तपैकी हॉटेलात जेवायला थांबलो, आंघोळ तीन करून आलं. दाल मखनी मागवली एक नंबर टॉप छान. सोबत रांडव्याने खीर पिन दिलता. ती खीर तर एक नंबर बाहेर लागत होती. आणि दाल मखनी नाद खोळा एक नंबर मस्तपैकी जेवलो आणि निघलो बघा. तिथनं पुढे जम्मूच्या मागे आल्यानंतर ना औषध पहिला घेतलो. तर बानो काश्मीरला चालू श्रीनगरला, त्यामुळे पहिलं औषध घेणं खूप गरजेचं आहे. का माहिती आहे का, मागच्या वेळेस एवढी थंडी नव्हती ना, आता एवढी जाम थंडी आहे की नाही काय सांगू नका. मागच्या चक्करला तोंडातनं वापा निघत होता, आता बोच्यातनं वापा निघणार आहे. त्यामुळं पहिलं औषध घेणं खूप गरजेचं होतं. म्हणून आता जाऊन 2 बाटल्या औषध घेऊन आली. आता काय टेन्शन नाही. आता थंडी येऊ दे, थंडीची आई येऊ दे, दोन्ही टपाटप टपाटप. मग काय अमृतसर मध्ये आलो बघा. हे तुम्ही बघू शकता अमृतसरचे कमान गोल्डन गेट म्हणतात. इथनं पास करून तिने आम्ही पुढे आलो. जम्मूतीन पास केलो बघा. आणि ह्याच्या पुढचा विषय लय वेगळा झाला. विषय असा झालाय, रातभर ती म्हणतात की नाही रातभर केलं ना आत नाही गेलं, त्यातला प्रकार झाला माझ्या संख्येनं. काय झालं माहिती काय, गाडी एवढी पळवत आणली, गाड्या 80 पळवत आले. नेमकं 200 मीटर राहिले, 200 मीटर. त्या 200 मीटर जर का मी 10 मिनिटं पुढे गेलो असतो की नाही तर 100% मी सकाळी श्रीनगरमध्ये गेलो असतो. त्या 200 मीटर असं हुकले की नाही, नशीबच गांडो हो, काय करणार, अडवून ठेवले. ते विषय असा झालाय. आणि आता 5 दिवस गाड्या सोडणार. 5 दिवस का, तर हे सरकार आहे की नाही यांचं जम्मू काश्मीरचं सरकार, ते म्हण 6 महिने श्रीनगरला राहते वाटते आणि 6 महिने खाली राहते. ते आता सरकार आता वरण निघणार आहे वाटतं, त्याचे सगळं चंबो बाळ घेऊन सगळे निघणार आहे खाली. त्यामुळे आता 5 दिवस गाडीवाल्याचे सोडणार नाही, वरण बी नाही खालणं बी नाही. गॅस शेटन खावा बिस्किट असं काम झाले. तर बाटली पण आणली होती म्हणून बरं झालं, नशीब देव पावला. तर कसा वाटला भावान ब्लॉग, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आता पॅक प्यायचं झोपून टाकायचं.